आज मतदानाची प्रक्रिया पार पडताच एक्झिट पोल समोर आलेले आहेत आणि एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते? एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रात नेमकी कुणाची सत्ता येणार? महायुती की महाविकास आघाडी? मतदार राजा कुणाच्या बाजूनं आपला मतदानाचा कौल बजावलाय हे सुद्धा आपल्याला 23 नोव्हेंबरला म्हणजे अवघ्या 3 दिवसांनी आपल्याला महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कुणाचा असणार आहे, महायुती की महाविकास आघाडी याचा निकाल कळणार आहे. तरी आता एक्झिट पोलचे आकडे काय सांगतायत ते आपण आता पाहणार आहोत. मी माझ्या टेक्निकल टीमला विनंती करते की त्यांनी काही एक्झिट पोलची आकडेवारी आहे तर त्याचे ग्राफिक्स आम्ही बनवलेले आहेत. तर ते आपण अगदी म्हणजे स्क्रीनवर पाहूयात आणि मग आपण या चर्चेला पुढे सुरुवात करूयात. एक्झिट पोल काय सांगतात तर सुरुवातीला पीमार्कचा जो एक्झिट पोलचा अंदाज आहे त्यानुसार महायुतीला 137 ते 157 आणि महाविकास आघाडीला 126 ते 146 आणि इतर 2 ते 8 असा पीमार्कचा अंदाज आहे. त्यानंतर पुढचं एक्झिट पोल आहे मॅट्रिक्सचा. ते म्हणतात की महायुतीला 150 ते 170 जागा मिळतील, त्यासोबत महाविकास आघाडीला 110 ते 130 आणि इतर किंवा अपक्ष जे आहेत त्यांना 8 ते 10 जागा असतील. इलेक्टोरल एज नुसार त्यांचा जो एक्झिट पोल आलाय त्यानुसार महायुतीला 121, महाविकास आघाडीला 150 आणि इतर किंवा अपक्षांना 20 जागांवर इतर अपक्ष विजयी उमेदवार असतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. यासोबत आपण पुढची सुद्धा स्लाइड बघूया. अजून 2 एक्झिट पोल आपल्याकडे आहेत आणि हे एक्झिट पोल नेमके काय सांगतायत? पुढची स्लाइड प्लीज. चाणक्यचा एक्झिट पोल समोर आलेला आहे त्यानुसार महायुतीला 152 ते 160, महाविकास आघाडीला 130 ते 138 जागा तर इतर किंवा अपक्षांना 6 ते 8 जागांचा अंदाज हा एक्झिट पोल नुसार वर्तवण्यात आलाय. यासोबत पोल्स ऑफ पोलचा सुद्धा अंदाज आलेला आहे. महायुतीला 140, महाविकास आघाडीला 130 तर इतर 18 अशा जागा आहेत. त्यानंतर रिपब्लिकचा सुद्धा पोल आलेला आहे. 137 ते 157 महायुतीला जागा सांगितलेल्या आहेत. महाविकास आघाडीचा अंदाज हा 126 ते 146 आहे आणि इतर 4 ते 8 जागा इतरांना मिळू शकतात असा अंदाज जो आहे तो समोर आलेला आहे. तर हे आहेत महाराष्ट्राचे महत्वाचे एक्झिट पोल आणि त्या एक्झिट पोल नुसार खरं तर अनेक वेगवेगळे एक्झिट पोल येत आहेत, पण सध्याचे जे सुरुवातीचे एक्झिट पोल आलेले आहेत त्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि त्यातले वेगवेगळे पैलू जे आहेत ते उलगडणार आहोत. कोमल. खरं तर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काही एक्झिट पोलमध्ये अगदी काटेकी टक्कर पाहायला मिळते तर काही एक्झिट पोलनुसार सध्या महायुतीच्या बाजूनं जे म्हणजे महायुतीचं पारडं जड असलेलं दिसतंय. त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री हा महायुतीचा की महाविकास आघाडीचा होणार आपल्याला काय वाटतंय? आपली मतं कमेंट करून नक्की सांगा. आम्ही आपल्या मतांचाही विचार करू आणि या लाईव्ह मध्ये या चर्चेत त्याचा समावेश करण्याचा नक्की प्रयत्न असेल. त्यामुळे आपल्याला या एक्झिट पोलचा अंदाज आपण जर मतदान केलं असेल तर आपण कुठल्या मतदारसंघातून आहात, आपल्या मतदारसंघातून कुठला उमेदवार विजयी होऊ शकतो, आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. तर आता जे आपण एक्झिट पोलची आकडेवारी म्हणतोय नेहा, जर चाणक्यचं आपण चाणक्याच्या स्ट्रॅटेजीनुसार जी काही एक्झिट पोलची आकडेवारी आलेली आहे त्यामध्ये महायुतीला खरं तर त्यांनी 152 ते 160 जागा, महाविकास आघाडीला 130 ते 138 आणि इतरांना 6 ते 8. आता यातली जर आपण म्हणजे पक्षनिहाय जर आकडेवारी सांगायची झाली तर भाजपला 90 प्लस म्हणजे 90हून अधिक जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होतील, भाजपचे 90 आमदार निवडून येतील असा चाणक्यचा अंदाज आहे. त्यानुसार शिंदेची शिवसेना इथे 48 प्लस जागा त्यांना दाखवण्यात आल्यात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या गटाला 22हून अधिक जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार विजयी झालेले दिसतील. ही कुठेतरी एक चिंतेची बाब असू शकते. जर या एक्झिट पोल नुसार आकडेवारी आपण जर निकालात पाहायला मिळाली तर अजितदादांसाठी मात्र ही धोक्याची घंटा आहे असं आपण नेहा म्हणू शकतो. आणि इतर आणि अपक्ष म्हटले तर 2हून अधिक महायुती सोबत असणाऱ्या घटक पक्षांचे 2हून अधिक उमेदवार हे विजयी झालेले असतील असं सांगण्यात येत आहे. चाणक्यच्या पोलनुसार खरं तर महाविकास आघाडी एमव्हीए जे आहे तर त्यांना मात्र गेन होताना दिसत आहेत जागा. इंडियन नॅशनल काँग्रेस अर्थात काँग्रेसला 63 प्लस जागा दाखवलेल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 65 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 40हून अधिक जागा. अर्थात या ज्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कमी झालेल्या जागा आहेत तर त्या कुठेतरी शिवसेना आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे शरद पवारांची यामध्ये गेन झालेल्या दिसून येत आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला वाटतं आपण थोडंसं मागच्या मुद्द्याकडे येऊया की तिथे चाणक्यच्या पोलनुसार
152 ते 160 जागा ज्या आहेत त्या महायुतीला दाखवलेल्या आहेत आणि 130 ते 138 जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीला दाखवलेल्या आहेत. म्हणजेच चाणक्यच्या पोलनुसार सरकार जे आहे ते कुठेतरी महायुतीचं बनेल असा त्यांचा अंदाज व्यक्त झालेला आहे. त्यांच्या पोल्स मधला अंदाज व्यक्त झालेला आहे. या उलट बाकीचे जे पोल्स आहेत तर ते कुठेतरी न्यूट्रल राहण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा महाविकास आघाडीकडे थोडंसं झुकतं माप दिलेलं आहे. विशेषतः लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रामधलं चित्र पलटलेलं आपल्याला बघायला मिळालं आणि ज्या पद्धतीने भाजपच्या अचानक जागा कमी झाल्या त्यानंतर मात्र आता कुठेतरी चित्र फिरतंय की काय किंवा लोकसभेची जी लाट होती, लोकसभेमधला जो इम्पॅक्ट होता महाविकास आघाडीचा, तर तो आता कुठेतरी विधानसभेमध्ये सुद्धा बघायला मिळतो का काय? असा सुद्धा प्रश्न निर्माण झाला होता आणि म्हणून मला वाटतं हे पोल जास्त इंटरेस्टिंग असणार आहेत. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की अगदी 23 तारखेला म्हणजे अगदी 2 दिवसातच आपण तिसऱ्या दिवशी आपण निकाल बघणार आहोत. यावेळी मला वाटतं 23 तारखेला सगळे निकाल स्पष्ट झालेले असतील आणि महाराष्ट्रामध्ये कोण राज्य करणार, किमान कुठल्या पक्षाला किती जागा गेन झालेल्या आहेत हे तरी आपल्याला कळलेलं असेल. त्यामुळे अगदी काही तास बाकी आहेत. मात्र हे एक्झिट पोल जे आहेत ते अभ्यास पूर्ण केलेले असतात असं म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळे त्यावरती बोलणं महत्त्वाचं ठरतंय. इतर ज्या जागा आहेत म्हणजे व्हीबीए जे आहे वंचित बहुजन आघाडी किंवा एमआयएम आहे त्यासोबतच अपक्ष आहेत तर त्यांना 6 ते 8 जागा दाखवलेल्या आहेत. 6 ते 8 हा आकडा सुद्धा महत्त्वाचा आहे कारण महाविकास आघाडीला 130 ते 138 जागा दाखवल्या. त्यामुळे उद्या 138 मध्ये जर आपण 8 जागा जर आपण ऍड करत असू तर ते 144 होतात आणि महाराष्ट्राच्या सत्तेचा आकडा हा 145 आहे. त्यामुळे उद्या जर हे अपक्ष आणि हा 138 चा आकडा थोडा जरी मागे पुढे फिरला तर महाविकास आघाडीची सत्ता सुद्धा येऊ शकते आकड्यानुसार. त्यामुळे इंटरेस्टिंग हे सगळे पोल आहेत.